नमस्कार, मी रुपाली. कसे आहात सर्व? चला तर आज आपल्याला बनवायची चिकन दम बिर्याणी. इथे मी अशा पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मी इथे कलरचा वगैरे वापर केलेला नाही आहे, तर तुम्ही डिटेल व्हिडिओ पूर्ण पहा. इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. 3 ते 4 मोठे कांदे मी इथे तळून घेतलेले आहेत आणि 500 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणीचे. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीरची ही पेस्ट घेतलेली आहे. ती आपल्याला चिकनवर टाकून घ्यायची आहे. छानपैकी चिकन मॅग्नेट करून घ्यायचे. खडे मसाले घेतलेले आहेत. अर्ध लिंबू आपल्याला चिकनवरती पिळून घ्यायचे. कोथिंबीर खूप सारी, दही, चिमूटभर हळद, थोडीशी मिरची पावडर अर्धा चमचा, हा गरम मसाला आहे, हे खलासणी आहे, धना पावडर वगैरे, आणि बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ. तर आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे. कांदा टाकायचा आहे आपल्याला. आता आपण व्यवस्थित मिक्स करून साईडला 1 तास मॅग्नेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. इथे मी तांदूळही धुवून घेतलेला आहे. 1 तास आपल्याला तांदूळ धुवून 1 तास भिजत ठेवायचे आहे पाण्यात. इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे. ते पाणी आपल्याला उकळत ठेवायचे. आता आपल्याला टाकायचे खडे मसाले. इथे मी तमालपत्र घेतले, 2-3 लवंगा, मिरी, दालचिनी आणि शाही जिरं. हे पहा, मी जिरं टाकून घेते. आणि मीठ टाकायचं आपल्याला. तर आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात. तुम्ही तूप, तेल कशाचाही वापर करू शकता. मी जे अर्ध लिंबू चिकनवरती पिळलं होतं चिकनमध्ये, तेच लिंबू मी इथे टाकलेले आहे. भात आपल्याला छान मोकळा होतो लिंबू वगैरे पिळल्याने, टाकल्यामुळे. चवीनुसार मीठ. हे पातेला छोटं पडेल म्हणून मी दुसऱ्या पातेल्यात ट्रान्सफर करून घेते आणि थोडंसं पाणी अजून जास्त टाकते, म्हणजे भात छानपैकी आपला शिजला जाईल. हे पहा, छान उकळी आलेली आहे. आता आपण भात टाकून घेऊयात आणि आपल्याला 60 ते 70% भात शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, आपला भात शिजलेला आहे 70%. आता आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. हे लिंबू आपण टाकलं होतं ते मी साईडला काढून घेते. आता आपल्याला चिकन शिजवायला ठेवायचं आहे 1-10 मिनटासाठी. इथे पातेले ठेवले आणि ह्याच्यात मी कांदा तळून घेतला होता ह्या कढईमध्ये. तेच तेल मी इथे वापरत आहे. आता आपण चिकन शिजायला ठेवूया. छान मॅग्नेट झालेले आहे, 1 तास छान मुरलेलं आहे सर्व मसाला त्याच्यामध्ये. तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. छान एकत्र हलवून घेऊया आणि 1-10 मिनटं आपण चिकन शिजवून घेऊया. तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकता, पण असे पण छान शिजलं जातं. हे पहा, 10 मिनटं झालेले आहेत आपले. छान तेल वगैरे सुटलेले आहे आणि चिकनही छान शिजलेले आहे. तर आता आपण खाली घेऊयात. इथे मी थोडंसं चिकन अर्धं काढून घेणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये टमॅटोची ग्रेव्ही वगैरेही टाकू शकता करून. टाकूयात कांदा तळलेला, कोथिंबीर आणि भात शिजवलेला, परत चिकन. आणि आता आपण सर्व भाताची लेयर लावून घेऊयात.
आता आपल्याला वरतून कांदा टाकायचा आहे. तुम्ही कलरही टाकू शकता आवडत असेल तर. इथे मी कलरचा वापर केलेला नाही आहे. थोडंसं तूप, आता आपल्याला वरतून राहिलेला कांदा कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि छान 10 मिनटासाठी आपल्याला वाफ घ्यायची एक, जेणेकरून आपला जो 70% भात शिजला होता तो पूर्णपणे शिजला जाईल आणि छान एक मस्तपैकी वाफ आणि सुगंध येईल. हे पहा आपली बिर्याणी बनवून तयार आहे. जर अजूनही तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी इथे सोबतच कोशिंबीरही करून घेतलेली आहे. कोशिंबीर आणि बिर्याणी कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा. धन्यवाद.